51 ज्योग्राफी. ठीक आहे. पहिला, वातावरणाचे विविध पट्टे व त्यांची वैशिष्ट्ये याबाबत खालीलपैकी कोणत्या पर्याय अयोग्य विचारलेला आहे. बरोबर. यस. तर लक्षात ठेवा वातावरणाचे पट्टे दिलेले आहेत. यस. ज्या पट्ट्यामध्ये आपण राहतो, आता आपण जे बसलेलो आहोत, राईट, हा पट्टा भूपृष्ठापासून, लक्षात ठेवा. ठीक आहे. पहिले तर हे लक्षात ठेवा आपण आता कोणत्या वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आहोत. तपांबर. ठीक आहे. तर तपांबर हवामान संबंधित घटना, जे पण काय आपण बघतो ना, वादळ, पाऊस, विजा, ठीक आहे, सायक्लॉन्स, हे सगळ्या ज्या घटना आहेत, लक्षात ठेवा हवामानाच्या जे पण काय आविष्कार आपण म्हणतो, हे सगळं तुम्हाला कोणत्या थरामध्ये बघायला मिळेल. तपांबरमध्ये. बरोबर. हे बरोबर आहे का. तपांबरमध्ये, बिकॉज तपांबरमध्ये सारखं काय चालू असतो, अभिसरण प्रवाह, कन्व्हेक्शन, म्हणून इथे हवा स्थिर राहत नाही, म्हणून हे सगळे ढग, विजा, पाऊस सगळं बघायला मिळेल. ओके. सो दिस इज राईट. ठीक आहे. नेक्स्ट आता स्थितांबर. रेडिओ लहरीचे परावर्तन नाही. स्थितांबरमध्ये नाही होत रेडिओ लहरीचे परावर्तन. तर रेडिओ लहरीचे परावर्तन होतं आयनांबर, आयोनोस्फिअर ज्याला आपण म्हणतो. बरोबर. तर ते आहे आयोनोस्फिअर. इथे आया नंबर असायला पाहिजे, म्हणजे हे काय झालं तुमचं चुकीचं झालं. बरोबर. त्याच्यानंतर आहे मध्यांतर, किंवा याला मध्यावरण आपण म्हणतो, किंवा याला आपण मिझोस्फिअर पण म्हणतो आपण, राईट. तर इथे ध्रुवीय प्रकाश बघायला मिळतं का. नाही. ध्रुवीय प्रकाश परत कुठे बघायला मिळतं तुम्हाला, आयन अंबरमध्येच बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे. मध्यावरणमध्ये तुम्हाला निषदीप्त ढग बघायला मिळतात. काय बघायला मिळतात. निषदीप्त ढग, ज्याला आपण म्हणतो नॉक्टिल्युसेंट क्लाउड. आणि कधी आपण आपल्या पूर्ण वातावरण जो आहे, वातावरणमध्ये सगळ्यात कमी तापमानाची नोंद कुठे होत असेल तर तो कोणता थर आहे. मध्यावरण. ओके. नेक्स्ट आता आयनांबर. आयनांबर ओझोनचा पट्टा तो नाही. ओझोनचा पट्टा कुठे बघायला मिळतो. स्थितांबर, स्ट्रेटोस्फिअरमध्ये, राईट. ओझोनचा पट्टा हा बघा स्थितांबराची जी पण आपण म्हणतो ना, भूपृष्ठापासून, आता ही पृथ्वी आहे आपली, इथे आपण राहतो, राईट. तर भूपृष्ठापासून स्थितांबर किती अंतरावर बघायला मिळतो तुम्हाला. किती अंतरावर स्थितांबराचा हा थर सुरू होतो. कमॉन, कोणाला आयडिया आहे. येस. तर हे सुरू होतं जसं आपण म्हणतो ना, 20 पासून हे 50 किलोमीटर पर्यंतच्या दरम्यान तुम्हाला 20-22 असं आपण म्हणतो ना, तिथून ते 50 किलोमीटरच्या दरम्यान कोणता थर आहे. स्थितांबर. आणि या स्थितांबरामध्ये पण 35 ते 50 किलोमीटर दरम्यान ओझोन ह्या वायूची जाडी जास्त आहे, म्हणून याला आपण ओझोनोस्फिअर म्हणतो. क्लिअर. आणि या ओझोनमध्येच काय होतं की जे पण सूर्याकडनं येणारी सूर्यकिरण असते, या सूर्यकिरण मधली एक किरण अल्ट्रा व्हायोलेट रेज ओझोन काय करून घेतो, शोषून घेत असतो. त्याच्यामुळे हे UV रेज पूर्ण आपल्या पृथ्वीपर्यंत येत नाही. क्लिअर. चलो. सो हे लक्षात ठेवा. सो इथे फक्त हे बरोबर आहे. तर ऑप्शन 1 इज द आन्सर. क्लिअर. बघा आता इथे अजून एक पॉईंट काय विचारलं, अयोग्य विचारलंय. ओके ओके ओके. सो ब, क आणि ड. ऑप्शन 4 इज द आन्सर. इथे हाच प्रश्न सपोज तुम्हाला असं विचारलं गेलं की जे पण वातावरणाचे थर आहेत यांचा भूपृष्ठापासनं वरती क्रम लावा. तर पहिला थर येतो तपांबर, ज्याला आपण ट्रोपोस्फिअर म्हणतो. त्याच्यानंतर येतो स्थितांबर, काय म्हणतात त्याला, स्थितांबर, स्ट्रेटोस्फिअर. त्याच्यानंतर येतो मध्यावरण, मिझोस्फिअर. त्याच्यानंतर आयनोस्फिअर. त्याच्यानंतर येते एक्झोस्फिअर. ओके. कोणत्या थराला काय म्हणून ओळखलं जातं हे पण लक्षात ठेवणार. जसं तपांबराला आपण म्हणतो कन्व्हेक्शन झोन, कारण इथे सतत अभिसरण प्रवाह सुरू असतो, कन्व्हेक्शन झोन म्हणतात. स्थितांबरला काय म्हटलं जातं, आयसोथर्मल झोन, समताप विभाग, कारण इथे उंचीनुसार काही तापमानमध्ये फरक पडत नाही, समताप विभाग म्हटलं जातं. क्लिअर सगळ्यांना. ओके. चलो आता नेक्स्ट. महाराष्ट्राचा कोणता जिल्हा संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यात येतो. भीमा नदीच्या खोऱ्यात संपूर्ण, ते आहे सोलापूर. पुणे, सोलापूर हे सगळे संपूर्ण भीमा नदीच्या खोऱ्यात आहे ना. भीमा नदीचा उगम कुठे होतो, पुणे जिल्ह्यामध्ये, आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर. बरोबर. इथून तिचं उगम होतं. आणि सोलापूरचा पूर्ण जो जिल्हा आहे हा कोणत्या नदीच्या खोऱ्यात येतो, भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये येतो. क्लिअर सगळ्यांना. चलो. त्याच्यानंतर नेक्स्ट आता, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र नाही. थर्मल पॉवर स्टेशन नाही आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये. रायगडमध्ये आहे. यस. आपल्या महाराष्ट्रातला एकमेव नैसर्गिक गॅसवर आधारित असलेला औष्णिक विद्युत प्रकल्प उरण रायगड जिल्ह्यामध्ये ना, नैसर्गिक वायूवर आहे की नाही, नॅचरल गॅसवर. ठीक आहे. तर हे आहे. यस. औरंगाबादला आहे का. नो, औरंगाबादला नाही आहे. नागपूर. यस. नागपूरला तर कोळशाचे साठेच आहे, त्याच्यामुळे कोराडी, खापरखेडा,
2 आहे तिथे, तर कारण कोशाचे साठे पण आहे ना तिथे. यस. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, नो, सिंधुदुर्गमध्ये पण नाही आहे. आणि त्याच्यानंतर जळगाव, यस. भुसावळ, दीपनगर, फेकरी या नावाने ओळखले जातं ते, यस. तर हे आहे जळगावमध्ये पण आहे. त्याचं उत्तर काय येणार मग? कुठे नाही आहे, तर औरंगाबाद आणि सिंधुदुर्गमध्ये नाही आहे, तर ब आणि ड. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. ओके. आता नेक्स्ट, खालील विधाने वाचा. ठीक आहे. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी सर्वात जास्त टक्केवारी पुणे जिल्ह्यामध्ये राहते. बघा, टक्केवारी आपण म्हणतो, पर्सेंटेज. ठीक आहे. ते हे पुणेमध्ये आहे. यस, दिस इज राईट. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येचे 8.39% लोक पुणे जिल्ह्यात आहे. राईट. महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या दशवार्षिक वाढीनुसार शेवटचा जिल्हा मुंबई शहर आहे. यस, दशवार्षिक वाढ खूप कमी. बघा, एकूण महाराष्ट्राची दशवार्षिक वाढ केवढी आली होती? 15.99, म्हणजे ऑलमोस्ट 16% आपण, तर 15.99. पण इथे आपल्याला जिल्हे वाईज विचारली आहे, तर इथे ऋणात्मक आहे. मुंबई शहरमध्ये निगेटिव्ह ग्रोथ रेट आहे. ठीक आहे. तर हे पण विधान बरोबर आहे. ती निगेटिव्ह ग्रोथ रेट किती आहे? -7.56%. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई शहर जिल्ह्यामध्ये आहे का? नाही, मुंबई उपनगरमध्ये आहे ती. राईट. तर मुंबई, पहिले तर आपल्याला बघा मुंबई शहरची किती लोकसंख्या घनता आहे? 19,652. दर चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पर स्क्वेअर किलोमीटर किती लोक राहतात? एवढे. तेच उपनगरमध्ये मुंबई सबर्ब जो आहे त्या भागामध्ये दर चौरस किलोमीटरला 20,980 लोक राहतात. तर मुंबई उपनगरची सर्वात जास्त घनता येणार की नाही? बरोबर आहे. यस. सो हे क हे काय आहे? चुकीचा आहे. ॲक्च्युली हा प्रश्न वरती चूक विचारला आहे, खाली असं विचारला आहे. सो है ना, त्याच्यामुळे कळालं सगळ्यांना. कंटेंट डोक्यामध्ये शिरलं, दॅट इज इम्पॉर्टंट आता. ठीक आहे. चलो. हां, 1 नंबरला का? हां, हे बघा, पहिले आपण ठाणे पकडत होतो ना, आता आपण ठाणे आणि पालघरला कधी विभागून घेतलं, तर नवीन ठाणे जे आपण बघतो ना, तर नवीन ठाण्याची किती लोकसंख्या घनता येते मग? म्हणजे लोकसंख्या घनता नाही, एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येचे 7.18% लोक आता ठाण्यामध्ये राहतात. तर हे आपण 2011चं विचारलंय, तर तुम्हाला वाटत असेल की 2011ला पालघर नव्हता म्हणून ना. पण आता इथे आपण, कारण की कसं झालंय ना, की तो डाटा आउट झालाय पालघरचा पण. सो आपल्याला आता असं नवीन ठाणे आणि पालघर हे दोघं लक्षात ठेवा. ठीक आहे. इवन आपण साक्षरता बघतो, तर आता पालघरची साक्षरता आपण कमी बघतो. इवन नंदुरबारपेक्षा पण त्याची कमी आहे, कारण त्याचा डाटा आउट झाला आहे ना, तर त्यांनी तेवढं स्टडी करून आलेला आहे डाटा. सो नवीन ठाणे याच्यापेक्षा पुणेपेक्षा कसं आहे, अगोदर आपण कसं वाचत होतो ठाणे पुणे असं रायमिंगमध्ये लक्षात ठेवत होतो, पण आता जरा हे पण लक्षात ठेवा. ओके. चलो आता नेक्स्ट आता महाराष्ट्रातील नद्या व त्यांचे उगमस्थाने याबाबत योग्य असलेले पर्याय निवडा. ओके. वैनगंगा नदी, महादेव पर्वतरांग. यस, महादेव बरोबर आहे हे. यस, बघा, सातपुडा, महादेव, मायकल अशा 3 रांगा जातात ना. सातपुडा रांगच्या पुढे महादेव, महादेवच्या पुढे मायकल रांग येते. बरोबर. तर हे बरोबर आहे. महादेव रांगमध्ये वैनगंगा. यस. पैनगंगा, अजिंठा टेकड्या, बीड जिल्ह्यात. हो की नाही? यस, हे पण बरोबर आहे. उल्हास माथेरानमध्ये आहे का? नाही. बघा, खंडाळामध्ये राजमाची. ओके. खंडाळा राजमाची तुम्ही गेले असेल तो भाग, तिथे कोणाचा उगम होतो? उल्हास नदीचा उगम होतो. बरोबर. तर हे चुकीचं आहे. गिरणा, केम शिखर, नाशिक जिल्हा. गिरणा ही कोणाची उपनदी आहे? आणि तापी. ओके, तापीची. आणि तापीची अजून एक उपनदी आहे मौसम. आणि गिरणा आणि मौसम हे दोघांचा संगम कुठे होतो? मालेगाव. कुठे होतं? मालेगाव. ठीक आहे. जे तिकडच्या भागातले असेल तर तुम्हाला माहित पण असेल, मौसम पूल मालेगाव है ना, मौसम पूल, कारण ती नदीच्या वरती तो पूल बांधलेला आहे. राईट. त्याच्यानंतर नर्मदा रिव्हर, अमरकंटक. बरोबर. यस. सो इथे बघा काय विचारलंय, योग्य असलेले पर्याय निवडा. तर बघा, ब बरोबर आहे, ड आणि ई बरोबर आहे. तर उत्तर काय यायला पाहिजे? 3. ऑप्शन 3 इज द आन्सर. कारण क हे चुकीचं आहे, कारण खंडाळा राजमाची इथे याचं उगम आहे. ओके. चलो. सो आणि बघा याच्यामध्ये पण आता आपण बघितलं, नर्मदा रिव्हर, वैनगंगा रिव्हर या दोघांचं उगम MP मध्ये आहे, महाराष्ट्रात नाही आहे. बरोबर. यस. सो
नेक्स्ट. हां, आता यामध्ये पण तुम्ही बघणार नर्मदा पश्चिम वाहिनी आहे, उल्हास पश्चिम वाहिनी आहे, बरोबर. क्लिअर. चलो सो नेक्स्ट आता उल्हास पण पश्चिम वाहिनी आहे ना नदी. क्लिअर. चलो सो नेक्स्ट आता खालीलपैकी कोणत्या धरणाच्या जलाशयाला ऐसाजी कंक जलाशय असे म्हणतात. कोणत्या जलाशयाला. जलाशय म्हणजे धरण बघितलं असेल तर जो पण वॉटर स्टोरेज असतो भाग त्याला आपण काय म्हणतो जलाशय. तर ऐसाजी कंक भाटकर. ओके. पहिले ह्या धरणाला लॉईड म्हणून ओळखले जायचं कारण हे ब्रिटिश कालीन धरणं आहेत सगळे. ब्रिटिशांनी त्यावेळेस बांधलेले तर त्यांनी त्यांची नावं दिली होती. आपण आता हळूहळू आपल्या इकडची नावं करत आहोत, बरोबर. तर हे काय आहे ऐसाजी कंक. ओके. आता यात दुसरे ऑप्शन्स बघा. पानशेत. कमन. पानशेतचं काय आहे तानाजी सागर. त्याच्या जलाशयाला काय आपण म्हणतो तानाजी सागर. ओके. तानसा. तानसाचं काय जलाशय जगन्नाथ शंकर शेट. जगन्नाथ हिस्ट्रीमध्ये ऐकलंय ना सगळं. यस, जगन्नाथ शंकर शेट जलाशय. आणि माणिकडोह. माणिकडोह शाजी सागर. ओके. यस. चलो माणिकडोह कोणत्या नदीवर आहे हा प्रकल्प. कुकडी है ना. यस, जुन्नर कुकडी. ठीक आहे. यस. तानसा. तानसा रिव्हर कुठे आलं हे पालघर. ओके. भाटघर रेलवंडी पुणे. ठीक आहे. आणि पानशेत अगेन पुणे. ठीक आहे. नेक्स्ट आता भारतातील नेक्स्ट 47वा क्वेश्चन. भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी 20% लोह खनिज महाराष्ट्रात आढळते. येस. ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर 20% महाराष्ट्रात नाही आहे. पहिले 5 जे आपण बघतो ना भारतातले राज्य ते कुठे 20% मध्ये येतं त्यात महाराष्ट्र येतच नाही. लक्षात ठेवा. पण हे जसं सगळे पुस्तक 20% इव्हन आयोग पण तेच पकडते पण 20% महाराष्ट्र येत नाही खरं डाटा बघितला तर. राईट. पण इथे आता आपण 20% घेतो आहोत. राईट. चलो नेक्स्ट. उत्तम प्रकारचे लोह खनिज विज्ञान संघाच्या खडकाशी निगडित असतं का नाही. हे बघा उत्तम प्रकारचे लोह खनिज म्हणजेच कोणते येतं मॅग्नेटाईट हेमॅटाईट है ना. हे हाय ग्रेड आपण आयर्न ओर म्हणतो. हे कोणाशी संबंधित आहे एक तर आर्कियन कालखंडातील खडक आणि धारवड कालखंडातील खडक. लक्षात ठेवा. खास करून आर्कियन कालखंडातील खडक लोह खनिजाशी संबंधित असतो आणि धारवड कालखंडातील खडक हे बघा जेव्हा तुम्ही हे वाचले असतील खडक तर तिथे धारवड कालखंडातील खडकाच्या खाली वाचत असतात तुम्ही की हे आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. ते हे आर्थिकदृष्ट्या का महत्त्वाचे आहे कारण यामध्ये या खडकांमध्ये तुम्हाला सगळी खनिज संपत्ती आढळते आणि बहुतेक करून धातू जी पण धातू आहेत धातू हे तुम्हाला धारवड कालखंडातील खडकात आढळतात. त्याच्यामुळे आर्कियन पण लक्षात ठेवा लोह म्हटलं तर धारवड पण लक्षात ठेवा. क्लिअर. नेक्स्ट आता महाराष्ट्रातील लोह खनिज चंद्रपूर गडचिरोली गोंदिया सिंधुदुर्ग येथे आढळतं. येस है ना. महाराष्ट्रात जे पण लोह खनिजचे साठे आहेत हे एक तर पूर्व महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र. दक्षिण महाराष्ट्र पण खास करून सिंधुदुर्ग. ठीक आहे. सिंधुदुर्ग इथे जांभ्या खडकामधनं काढला जातो. बरोबर. जांभा खडक कारण की जिथे भरपूर पाऊस पडतो तिथे आणि जिथे भरपूर पाऊस पडतो ना तर खडकातला सिलिका हा जो भाग असतो ना हा धुवून जातो ज्याला आपण भूगोलिक शब्द काय लीचिंग त्याला काय म्हटलं जातं लीचिंग किंवा मराठीत त्याला आपण म्हणतो अवक्षलन. तर सिलिका निघून गेला तो निघून खालच्या थरांमध्ये जाऊन चढतो. मग वरच्या थरामध्ये काय राहिलेलं असतं लोह मॅग्नेशियम ॲल्युमिनियम हे मूलद्रव्य राहतात आणि मग हेच आपण तुम्ही बघणार की जांभ्या खडक त्यामधनं आपण बॉक्साईट बरोबर म्हणजेच ॲल्युमिनियम काढतो. येस. लोह. येस. क्लिअर सगळ्यांना. आणि हेच पूर्व महाराष्ट्रात हे जे पण तुम्हाला इथे दिलेले बघा चंद्रपूर गडचिरोली सिंधुदुर्ग नागपूर इथे टॅकोनाईट जे आहे त्यातनं काय काढला जातो लोह खनिज काढले जाते. क्लिअर. चलो सो हे पण बरोबर आहे. रेडी बंदर लोह खनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा बंदर आहे रेडी बंदर आणि एक बांदा म्हणून पण बंदर आहे. हे लोह खनिज निर्यात होते खास करून इथे लोह खनिज निर्यात होते जपानला. कोणत्या देशाला जपान या देशाला. क्लिअर. तर हे पण बरोबर आहे. सो बघा याच्यात फक्त विज्ञान संघाची नाही आहे ब हे चुकीचं आहे तर अ क आणि ड. ठीक आहे. आता इथे काय विचारलंय तुम्हाला बरोबर नसलेली ना तर फक्त ब हे ऑप्शन 3. नेक्स्ट आता खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या 10 इतकी आहे.
ठीक आहे, 10 इतकी आहे. कोण किती आहे, कमॉन. सांगली आणि लातूर 10 आहे. यस. साताऱ्यामध्ये किती आहे, 11. आणि कोल्हापूरमध्ये 12. हे सगळे करून जा कोणते तालुके. आता तसं तर डायरेक्ट तालुकेच विचारते आयोग. आता ही संख्या बिंक्या 2-4-1 वर्षापूर्वीचा ट्रेंड होता तो. आता डायरेक्ट तालुक्यांवरच येतात. सो तालुके करत असताना एवढं लक्षात ठेवा ना, प्रत्येक विभाग जो आहे ना महाराष्ट्रात, जेवढे आपले प्रशासकीय विभाग आहे ना, प्रत्येक प्रशासकीय विभागाचा उत्तर तालुका कोणता, दक्षिण तालुका कोणता, पूर्व तालुका कोणता, पश्चिम तालुका केवढा, एवढं पण करून गेलं तरी ॲटलिस्ट तिथे तुम्हाला उत्तर जमून जातं. एलिमिनेशन मेथडने ॲटलिस्ट तुम्ही उत्तराकडे येऊन जाता. तर प्रत्येक प्रशासकीय विभागाचे एवढे तालुके तरी करून जायचे आहे. ठीक आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा तालुका तो एक बघून जायचा, जत, सांगली जिल्हा. राईट. तर एवढे काही इम्पॉर्टंट तालुके लक्षात ठेवा. राईट. हो. नेक्स्ट, आता पुढील कोकणातील नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा. कोकणातील नद्या विचारलेल्या आहेत. यस. सो कमॉन, काय उत्तर येणार आहे याचा, अ, त्याच्यानंतर इथे ड, ब आणि क. कारण की इथे बघणार तुम्ही, बघा आपण जेव्हा कोकणातल्या नद्या वाचतो त्यावेळेस आपण अशा प्रकारे पण वाचतो ना, उत्तर कोकणातल्या नद्या, मध्य कोकणातल्या नद्या, दक्षिण कोकणातल्या नद्या. राईट. आता इथे कुंडलिका, सावित्री, वशिष्ठी हे मध्य कोकणातल्या नद्या आहेत. बरोबर बरोबर. आणि कर्ली दक्षिण कोकण. क्लिअर सगळ्यांना. सो हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सावित्री नदी तर ही आपण म्हणतो ना की रत्नागिरी आणि रायगड मध्ये ती बाउंड्री तयार करते. यस. ठीक आहे. चलो. सो नेक्स्ट, आता अहमदनगर जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही. अहमदनगर कोणत्या जिल्ह्याची नाही आहे, जळगाव. हा, इथे औरंगाबाद पाहिजे. हा, हे अहमदनगरच आलंय ना, औरंगाबाद पाहिजे. काय म्हणताय. जळगावची लागत नाही ना अहमदनगरला, तर इथे लागून नाही आहे विचारलं ना, तर जळगावची नाही आहे लागून, ठाण्याची लागते. ठाण्याची लागते, सोलापूर, ठाण्याची पण ॲक्च्युली थोडीशीच लागते, थोडीशी. त्याच्यानंतर उस्मानाबादची लागते. अजून कोणाची लागते का, म्हण पुणे, अजून बीड, नाशिक आणि सोलापूर. कारण हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा आहे ना आपला. येस. ठीक आहे. चलो, आता नेक्स्ट, पुढील विधाने तपासा व अचूक विधानांचा पर्याय निवडा. उद्योग मंडळ जवळ, ठीक आहे, उटी, ॲक्च्युली याला उटाका मंडू पण म्हणतात. हा, असलेले डोडा बेटा हे सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर आहे का, नाही. पश्चिम घाटातला सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे, अनायमुडी. आणि अनायमुडीची उंची केवढी आहे, 2695. केवढी आहे, इथे लिहिते मी, 2695 मीटर. आणि इथेच जे डोडा बेटा दिला याची उंची केवढी आहे, 2637. केवढी आहे, 2637 मीटर. ठीक आहे. हे जे आहे ना डोडा बेटा, हे निलगिरी रांगेत, निलगिरी जी आहे ना त्याच्यामधला हा उंच शिखर आहे. पण एकूण पूर्ण पश्चिम घाटामध्ये उंच शिखर आहे अनायमुडी. आणि अनायमुडी ही दक्षिण सह्याद्रीमध्ये आहे. कुठे आहे, दक्षिण सह्याद्री. सह्याद्री पर्वताची सलगता पालघट खिंडीमुळे खंडित झालेली आहे. यस, बरोबर. हे बघा, आपण इवन सह्याद्री वाचत असताना उत्तर सह्याद्री, मध्य सह्याद्री, दक्षिण सह्याद्री. राईट. मध्य सह्याद्री नंतर काय येतं, निलगिरीज, मग ही पालखिंड येते आणि त्याच्यानंतर येते तुमचं दक्षिण सह्याद्री. बरोबर. तर दक्षिण सह्याद्री ही खाली येऊन जाते आणि जे पण आपल्या पश्चिम घाट याची सलगता कोण नष्ट करते, पालघाट खिंड. बरोबर. आता आपल्याला इथे प्रश्न पडतो की आपल्या इवन महाराष्ट्रामध्ये एवढ्या खिंडी आहेत, आपण बघतो की नाही, तुम्ही अभ्यास पण करतात की आपल्या सह्याद्रीच्या एवढ्या ज्या खिंडी आहेत. मग पालघाट खिंड का अशी म्हणतात की ही सलगता नष्ट करते, बिकॉज पालघाट खिंडीची रुंदी जी आहे ना ती 24 किलोमीटर आहे. इमॅजिन, 24 किलोमीटर. तर किती रुंदी आहे ना, म्हणजे ते असं वाटतं की हे वेगळंच होऊन गेलं, इथेच स्टॉप झालं सह्याद्री, पण नाही. त्याच्यानंतर खाली भाग आहे दक्षिण सह्याद्री.
क्लिअर. तर 24 किलोमीटर रुंदी असल्यामुळे याला आपण म्हणतो ही सलगता नष्ट करते. ओके. नेक्स्ट आता आणि लक्षात ठेवा ह्या पालघाट खिंडीमुळे जसं आपण म्हणतो ना तमिळनाडूमध्ये युजली आपण काय बघतो की इथे विंटर्समध्ये पाऊस पडतो, हिवाळ्यात पाऊस पडतो, बरोबर, परतीच्या वाऱ्यापासनं. पण तमिळनाडूमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्याचा पण पाऊस पडतो. कोयंबतूर हा जो भाग आहे किंवा तमिळनाडूचा तुम्ही पश्चिम भाग बघणार तर इथे पाऊस या खिंडीमुळे पडतो. का? कारण ही खिंड मोकळी, 24 किलोमीटरचा भाग मोकळा आहे ना, ते नैऋत्य मोसमी वारे तमिळनाडूमध्ये पोचून जातात. समजतंय सगळ्यांना? क्लिअर. चलो आता नेक्स्ट, निलगिरी पर्वतात उत्तर सह्याद्री, दक्षिण सह्याद्री व पूर्व घाट एकत्रित येतात. म्हणजे इथे तुम्ही असं सांगू शकतात ना की निलगिरीच्या तिथे पूर्व घाट आणि पश्चिम घाट दोघं काय होतात एकत्रित. ऍक्च्युली निलगिरी एक्झॅक्टली निलगिरीच्या पुढे पण एक रांग येते, ती रांग आहे बिलिगिरी रंगन. कोणती रांग आहे ती? बिलिगिरी रंगन असं म्हणून ओळखलं जातं. आणि ही रांग पश्चिम घाट आणि पूर्व घाटला काय करते? जोडते. आणि हे जे बिलिगिरी रंगन जे आहे ना, इथे आपण म्हणतो ना वाईल्ड एलिफंट्स, वाईल्ड रानटी हत्ती, त्यांचा अधिवास इथे मोठा आहे. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर आता तर इथे तुम्हाला काय विचारलं? अचूक विधान ओळखा. तर इथे हे चुकीचं आहे. सो ब आणि क, ऑप्शन 4 इज द आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट आता 2011 सालच्या जनगणनेनुसार भारताची घनता 382 इतकी आहे. यस, बरोबर आहे. यस. आणि आपली महाराष्ट्राची किती येते? दर चौरस किलोमीटरला सरासरी विचारली आहे ना. यस. ठीक आहे. सन 2001 ते 2011 या दशवार्षिक काळामध्ये घनतेमध्ये 57 वी निव्वळ वाढ झाली, म्हणजे 57 संख्येने वाढलेली आहे. तर म्हणजे 2001 ची किती आली असेल? कमॉन, किती? 325. ओके. यस. नेक्स्ट आता भारताची घनता व महाराष्ट्राची घनता यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार 19चा फरक आहे, 17चा फरक आहे. राईट. सो हे चुकीचा ठरतो. अ आणि ब हे बरोबर आहे. नसलेला विचारलाय तर ऑप्शन सी इज द आन्सर. ठीक आहे. यस. नेक्स्ट आता महानंद, लोहित, नाम, दाव, फी, बुलुम, बिथुर आहे, ते थुगुर नाही आहे. सांगपो, जमुना अशा विविध नावांनी खालीलपैकी कोणत्या नदीस ओळखले जाते? ब्रह्मपुत्र. व्हेरी सिंपल. बाकी नद्यांना एवढे नावच नाही आहे, है ना. बाकी नर्मदाला रेवा म्हणून ओळखलं जातं. रेवा बिकॉज ती खूप तिच्या मुखालगत खूप सारे धबधबे आहेत ना, त्याच्यामुळे. अजून नर्मदाला काय नावाने ओळखलं जातं? मैकल कन्या म्हणून पण ओळखलं जातं. ठीक आहे. यस. आणि ब्रह्मपुत्राचा उगम कुठे होतो? तिबेटमध्ये. ठीक आहे. तर तिथे ब्रह्मपुत्र काय नावाने ओळखली जाते? सांगपो. काय नावाने ओळखली जाते? सांगपो. बरोबर. आता जशीच ही भारतामध्ये एंट्री करते, ठीक आहे, एंट्री जेव्हा करते ही अरुणाचल प्रदेशमध्ये, इथे ती काय नावाने ओळखली जाते? काय नावाने ओळखली जाते? दिहांग. ठीक आहे. तिच्यानंतर तिला काही उपनद्या मिळतात, लोहित ह्या उपनद्या. त्याच्यानंतर ती काय नावाने ओळखली जाते? ब्रह्मपुत्र. बरोबर. आता ही नदी लक्षात ठेवा, इथे ती खूप बुडबुडे तयार करते. ऍक्च्युली ही नदी जेव्हा वाहत असते ना, खूप बुडबुडे तयार होत असतात, म्हणून याला अजून काय नावाने ओळखलं जातं? बुलुम बिथुर. आलं लक्षात? यस. त्याच्यानंतर जेव्हा ती भारतातनं बांगलादेशमध्ये जाते, ठीक आहे, इथे ती काय नावाने ओळखते? जमुना. ठीक आहे. काय नावाने ओळखते? जमुना. तसंच भारतातून बांगलादेशमध्ये एक नदी जाते, दॅट इज गंगा रिव्हर. गंगा नदी बांगलादेशमध्ये काय नावाने ओळखली जाते? पद्मा. बरोबर. आता पद्मा आणि जमुना जेव्हा एकत्रित मिळतात, जेव्हा यांचं संगम होतं, या कोणत्या नावाने वाहतात? मेघना. काय नावाने वाहतात? मेघना. आणि मेघना नावानेच हे बंगालच्या उपसागराला मिळतं. समजलं? ठीक आहे. या. सो ब्रह्मपुत्र रिव्हर. ब्रह्मपुत्र नदीचा पात्र खूप ब्रॉड आहे, खूप. आणि म्हणूनच त्या पात्रातच तुम्हाला एक माजुली आयलंड बघायला मिळतो, नदीय बेट, रिव्हराईन आयलंड, जगातला सगळ्यात मोठा आयलंड, ज्याला आता आपण जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे. पहिले माजुली हे जोरात या जिल्ह्यामध्ये समावेश होता, पण आता याला एक स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित केलेले आहे. क्लिअर. चलो आता नेक्स्ट, डॉल्ड्रम. डॉल्ड्रम म्हणजेच काय?
विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस 5 डिग्री उत्तर व दक्षिण अक्षवृत्त दरम्यान असणारा कमी वायुदाबाचा पट्टा. बरोबर. आता आपण वायुदाबाचे जेव्हा आपण पट्टे बघतो, ही आपली पृथ्वी आहे, हा आपला विषुववृत्त आहे. तुम्हाला माहित आहे की जिथे जास्त तापमान असेल तिथे दाब कसा असतो, कमी. आणि विषुववृत्तावर तापमान खूप जास्त असतो का, कारण की ते सूर्यकिरण लंबरूप पडतात, वर्टिकली पडतात, त्याच्यामुळे ते उष्णता कशी असते, जास्त. त्याच्याचमुळे 0 ते 5 डिग्री उत्तर ते 5 डिग्री दक्षिण ह्या भागात तुम्हाला उष्णता जास्त असते, कमी दाबाचा पट्टा, याला काय म्हटलं जातं, डॉल्ड्रम. किंवा ह्या पट्ट्याला अजून काय म्हणतात, ITCZ, अंतर उष्ण सम्मिलन पट्टा. ओके, डॉल्ड्रम. येस, नेक्स्ट आता. आणि इथे ठीक आहे, ऑप्शन 1 इज द आन्सर. नेक्स्ट, समुद्रतळ प्रसार सिद्धांत, सी फ्लोर स्प्रेडिंग थिअरी, कोणी दिली आहे, हॅरी हेस. ठीक आहे. येस. आता इथे एक पॉइंट लक्षात ठेवा, मॅकेन्झी, पार्कर, आर्थर होम्स एवढे दिलेले आहेत, राईट. यांचे पण काही सिद्धांत आहेत, जसं मॅकेन्झी, पार्कर आणि मॉर्गन यांचा आहे भूमंच विवर्तनकी सिद्धांत, प्लेट टेक्टॉनिक थिअरी. ज्या तुम्ही म्हणतात भूखंड वहन सिद्धांत, तो दिला अल्फ्रेड वेगनरने. ठीक आहे. आणि आर्थर होम्स यांनी कोणता दिलेला आहे, अभिसरण, यस, कन्व्हेक्टिव्ह झोन थिअरी. ओके, आर्थर होम्स. इथे आहे हेनरी हेस, याच्याबरोबर अजून डायट्स पण होता, सी फ्लोर स्प्रेडिंग. आणि हा जो सी फ्लोर स्प्रेडिंग, हॅरी हेस आणि डायट्स, DIETS, डायट्स हा पण होता त्याच्याबरोबर. ॲक्च्युली ते पण नाव आलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही. यांनीच मग जे पण आपण म्हणतो ना भूखंड वहन सिद्धांत होता, याला पुष्टी की यस, वेगनर जे सांगतोय ते बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता जॉग्रफी संपली, आता सायन्स. अपरिपक्व पिल्लांना जन्म देणारे सस्तन प्राणी ह्या प्राणी वर्गात मोडतात, मेटाथेरिया, मार्सुपियल्स, याला आपण इंग्लिशमध्ये अजून मार्सुपियल्स म्हणतो, कांगारू, कॅवला हे घेऊन जातात. आणि मोस्ट ऑफ तुम्हाला हे सजीव तुम्हाला कोणत्या खंडात बघायला मिळते, ऑस्ट्रेलिया. कोणत्या खंडात, ऑस्ट्रेलिया खंडात. ठीक आहे. आणि बाकी कुठेच बघायला मिळत नाही. ओके, एक पॉइंट लक्षात ठेवणार, मेटाथेरिया. प्रोटोथेरिया, अंडी देणारे मॅमल्स, अंडी देणारे सस्तन प्राणी. ओके. युथेरिया, परिपक्व पिल्लांना, प्लॅसेंटल जे नाळधारी जे असतात ना त्याला आपण म्हणतो युथेरिया, परिपक्व पिल्लांना जन्म देतात, राईट. रोडोप्सी, लाल शेवाळ यांच्या पेशीमध्ये खालीलपैकी कोणते वर्णक जास्त प्रमाणात आढळते, इरिथ्रिन. हे बघा, एक लक्षात ठेवा तुम्ही, इरिथ्रिन. सायन्समध्ये इरिथ्रिन जिथे शब्द आला ना लगेच समजायचं इट इज रिलेटेड टू रेड, लाल रंग, इरिथ्रिन. आता बघा तुम्ही लक्षात ठेवा, RBCला अजून दुसरं काय नावाने ओळखता तुम्ही, इरिथ्रोसाइट. इरिथ्रो आला, येस, समजलं सगळ्यांना. तर इरिथ्रिन असा आला ना तर ती लॉजिक लावायचं असेल, उत्तराकडे आलं असेल कोणताही क्वेश्चन, तर तुम्ही लक्षात ठेवायचं इरिथ्रिन आलाय म्हणजे इट इज रिलेटेड टू रेड कलर. ठीक आहे. इथे पण आता फायको एरिथ्रिन. ओके. तर हे लाल शेवाळ, लाल शेवाळ हे बहुतेक करून तुम्हाला समुद्री भागात, समुद्री पाण्यामध्ये बघायला मिळते. कमर्शियल इम्पॉर्टन्स सगळ्या शेवाळचं आहे. आणि याच्यामध्ये बघा, जे पण शेवाळ आहे हे प्लांट किंगडमच्या कोणत्या याच्यामध्ये येते, थॅलोफायटा आहे ना. आणि थॅलोफायटा गटातील ज्या वनस्पती आहेत ह्या कशा आहेत, असहवनी, अवॅस्क्युलार. अवॅस्क्युलार, असहवनी म्हणजेच काय की यांच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम हा टिश्यू राहत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, अवॅस्क्युलार. ठीक आहे. थॅलोफायटा, थॅलस यांचं स्ट्रक्चर कसं असतं, बॉडी स्ट्रक्चर लाईक अ थॅलस. थॅलस म्हणजे असं तंतू स्वरूपात. सगळ्यांनी शेवाळ बघितली असेल ना, ॲटलिस्ट ग्रीन शेवाळ तरी आपण बघितलेली असते ॲटलिस्ट. तर कसं असतं, तंतूच्या स्वरूपात असते, हो की नाही. यस. सो यांना मुळं, पानं, खोड असे कोणतेच अवयव राहत नाही. यांना वनस्पतीमध्ये घेतो बिकॉज यांच्याकडे हे पिगमेंट्स आहेत, क्लोरोफिल पिगमेंट आहे. आणि इथे आपण जेव्हा लाल शेवाळबद्दल बोलत आहोत तर यांच्याकडे कोणता क्लोरोफिल पिगमेंट आहे, A आणि C. कोणता आहे, A आणि C. याचा एक चार्ट तयार करून घ्यायचा सगळ्यांनी. मी तुम्हाला एक आता फक्त ट्रिक सांगते. आपण जेव्हा तुम्ही क्लोरोफिल जेव्हा हे शेवाळ भाजतात, ठीक आहे, क्लोरोफायसी बरोबर,
तपकिरी शेवाळ पाहतात, लाल शेवाळ पाहतात. तर पिगमेंट क्लोरोफिल पिगमेंट ए सगळ्यांमध्ये आहे. आलं लक्षात? क्लोरोफायसीमध्ये क्लोरोफिल पिगमेंट ए आणि बी असेल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही हे सगळ्यांचे नाव इकडे लिहून ठेवायचे. पहिले हिरवी शेवाळ, त्याच्यानंतर तपकिरी शेवाळ, त्याच्यानंतर लाल शेवाळ. प्रत्येककडे ए ए ए क्लोरोफिल पिगमेंट ए सगळ्यांकडे. त्याच्यानंतर फक्त बी सी अँड डी. समजलं? क्लिअर आहे सगळ्यांना? सो हे लक्षात ठेवा. तर आपल्याला इथे लाल शेवाळ, तर याच्याकडे कोणता क्लोरोफिल पिगमेंट येतं मग? ए आणि डी. आणि बाकी हा पिगमेंट तर आहेच, बिकॉज ऑफ फायकोएरिथ्रिन यांना लाल रंग प्राप्त झाला आहे. आणि ज्यावेळेस ह्याची संख्या वाढते तर तो समुद्राचं पाणी पण कसा दिसायला लागतो मग? लाल. असंच अजून एक सजीव आहे जो आपण कशामध्ये वाचतो? प्रोटिस्टामध्ये. प्रोटिस्टामध्ये क्रायसोफाइट्समध्ये एक वाचतो आपण, एक सजीव गोनिओलिक्स. तो पण लाल रंगाचा पिगमेंट त्याच्याकडे असतो. त्याची संख्या जेव्हा पाण्यामध्ये वाढते त्यावेळेस त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? रेड टाईड. काय म्हणतो? रेड टाईड. वाचा, पुस्तकामध्ये आहे तुमच्या. ठीक आहे, सो कन्फ्यूज व्हायचं नाही. तो हे थॅलोफायटा ओके गटातील आहे. यस. आणि बघा यांच्या प्रत्येकामध्ये आता हे प्रकाश संश्लेषण क्रिया करतायत. आता पिगमेंट आहे त्यांच्याकडे, तर प्रकाश संश्लेषण क्रिया करतायत, अन्न तयार करतात. तर अन्न साठवण्याचं स्वरूप पण प्रत्येकामध्ये कसं आहे? वेगळं आहे. तर इथे जेव्हा आपण लाल शेवाळचं बघतोय तर लाल शेवाळ कोणत्या स्वरूपात अन्न साठवून ठेवते? इन द फॉर्म ऑफ फ्लोरिडिन स्टार्च. कोणत्या स्वरूपात साठवून ठेवते ती? फ्लोरिडिन स्टार्चच्या स्वरूपात. क्लिअर? चलो आता नेक्स्ट. हे शरीरात अँटीऑक्सिडंट तसेच वांसपणा विरोधी म्हणजेच अँटी फर्टिलिटी जीवनसत्व म्हणून कार्य करते. कोणता आहे? विटॅमिन ई. है ना? विटॅमिन ई. क्लिअर? चलो, सो विटॅमिन ई इम्पॉर्टंट, लक्षात ठेवणार सगळेजण. म्हणून बघा बरेचशी जी पण कॉस्मेटिक्स असतात किंवा बॉडी लोशन्स असतात त्याच्यामध्ये विटॅमिन ई असतं. हेअर ऑइल्समध्ये विटॅमिन ई असतं. बिकॉज हे काय आहे? अँटी ऑक्सिडंट. जे फ्री रेडिकल्स तयार होतात बिकॉज आपल्या शरीरामध्ये जी चयापचय क्रिया होते, जे फ्री रेडिकल्स तयार होतात ऑक्सिडेटिव्ह, ते आपले शरीरात हानिकारक असतात. हे आपल्या शरीरात पेशींची झीज घडून आणतात. पण हे अँटीऑक्सिडंट्स काय करतात? ह्या फ्री रेडिकल्सला कमी करून टाकतात. आलं लक्षात? त्याच्यामुळे आपल्या पेशी चांगल्या राहतात, स्किन वगैरे चांगली राहते. म्हणून याला आपण काय म्हणतो? अँटी एजिंग पण म्हणतं. ईला अजून अँटी एजिंग पण म्हटलं जातं. म्हणून कॉस्मेटिक्समध्ये युजली असतं हे. यस. क्लिअर? आणि वांसपणा विरोधी अँटी फर्टिलिटी, बिकॉज जेव्हा विटॅमिन ईची कमतरता असेल शरीरामध्ये तर हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर, प्रजनन क्षमता जी असते त्याच्यावर परिणाम करत असते. क्लिअर? चलो, सो नेक्स्ट आता क्षार नियंत्रण हे शरीरातील महत्त्वाचे कार्य खालीलपैकी कोणत्या ग्रंथीकडून केली जाते? क्षार नियंत्रण जरुरी आहे ना, क्षार नियंत्रण. यस. ठीक आहे. कोणती? ॲड्रिनल. आणि ही ॲड्रिनल ग्रंथी कुठे आहे आपल्या शरीराच्या? किडनीच्या वरती. एक्झॅक्ट किडनीच्या वरती आहे ही. क्लिअर? किडनीच्या वरती ही ग्रंथी असते, ॲड्रिनल ग्रंथी. ठीक आहे. आता ही जी पण ॲड्रिनल ग्लँड आहे ना, लक्षात ठेवा, ही खूप सारे संप्रेरक तयार करत असते. एक तर पहिले तर ॲड्रिनालिन. आले लक्षात? नॉर ॲड्रिनालिन, ॲड्रिनालिन, ज्याला तुम्ही एफिनेफ्रिन, नॉर एफिनेफ्रिन नावाने पण ओळखतात. आणि बहुतेक करून हे हॉर्मोन्स तुमचे जे आपण घाबरतो, एकदम काहीतरी स्ट्रेस आलं, एकदम आनंदित होतो, त्यावेळेस हे हॉर्मोन्स काम करतात. ठीक आहे. एक टर्म तुम्ही वाचतात, ॲड्रिनालिन रश. ऐकलंय कधी? वापरलाय हा शब्द? की आता वापरा. ॲड्रिनालिन रश. समजा तुम्ही कुठे इमॅजिकला जाऊन आले किंवा ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी तुम्ही केली तर बरेच असं म्हणतात इट इज ॲड्रिनालिन रश एक्सपिरियन्स. म्हणजेच काय की एवढी भीतीदायक होती की आमचं तो ॲड्रिनालिन लेवल काय झाला होता? वाढला होता, असं बोललं जातं. ते लक्षात आलं? एकदम रिझल्ट येतो तुमचा, लक्षात ठेवा. एकदम डेट डिक्लेअर होते परीक्षेची, धडधड वाढते, तेव्हाच तुमचा हार्मोन कोणता वाढलेला असतो? ॲड्रिनालिन, एफिनेफ्रिन. पण ती धडधड काय कायमस्वरूपी राहते का? जोपर्यंत पेपर देऊन येतात नाही होते सेटल, तेव्हा मग परत हे एक हॉर्मोन असतो नॉर एफिनेफ्रिन, तो काय करतो? हे सगळं सेटल करतो. क्लिअर? तसंच अजून लक्षात ठेवा, ॲड्रिनालिन कडून मिनरलोकॉर्टिकॉइड्स. ठीक आहे. हा एक हे काय करतं? जे पण आपलं काय म्हणतात सोडियम क्षार जे आपण म्हणतोय ना, याच्यावर नियंत्रण करते. आणि हे मिनरलोकॉर्टिकॉइड्स जे आहेत हे एक्झॅक्टली जी पण आपली तुम्ही किडनीचा अभ्यास केला असेल त्याच्यामध्ये नेफ्रॉन पण अभ्यास केले असेल. येस. नेफ्रॉनमध्ये तुम्ही बघतात की सोडियम
आलं लक्षात. हे कुठे ट्युबल्स जे आहेत, आज स्ट्रक्चर बघा नेफ्रॉनचं, आणि कुठे सोडियमचं नियंत्रण केलं जातं. PCT प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युबल, आणि एक असते DCT डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युबल. तर DCTच्या तिथे होतं बघा, आज चेक करा. आणि लक्षात तिथे हे सगळं. आणि जेव्हा आपल्या शरीराला सोडियम खूप झाला आहे सपोज, तर मग हे काय करतं, युरिनद्वारे काढून टाकतं. पण जेव्हा वेळेस आपल्या शरीरात सोडियम कमी आहे, मीठ कमी कमी खाल्लं आहे, 5-6 तास अभ्यासच करत बसले तुम्ही, क्षार गेले नाहीये, मग हा भाग काय करतो ना, हा हॉर्मोन काय करतो ना, की नाही यांना सोडियमची गरज आहे, याला अजून बाहेर जाऊ द्यायचं नाही, तर हे नियंत्रण करत आहे. यस, सो हे लक्षात ठेवा. तसंच ॲड्रेनालिन अजून ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. सी ग्लँड एवढी छोटीशी आहे पण किती काम करते, किती महत्त्वाचे काम करते. अजून ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हॉर्मोन तयार करते. ते काय काम करत असतं, की जे पण आपण बघा तुम्ही जे ग्लुकोज खाता, जेव्हा आपण खूप साखर खातो, स्टार्च खातो, याचं रूपांतर लिव्हरमध्ये ग्लुकोजचं रूपांतर कशामध्ये होतो, ग्लायकोजन. आणि परत जेव्हा तुम्ही आजारी आहात, उपवास वगैरे केले, आपल्या शरीराला एनर्जीची गरज आहे, अगेन दिस ग्लायकोजन इज कन्वर्टेड इंटू ग्लुकोज. त्यावेळेस पण हा हॉर्मोन कामी येतो. तसाच अजून एक हॉर्मोन आहे सोमॅटोस्टॅटिन. जी क्लिअर, हे सगळं वाचून घ्या तुम्ही, लक्षात येईल. ठीक आहे, चलो. सो आता आणि तसंच अजून एक हॉर्मोन आहे सेक्सोकॉर्टॉइड्स. ठीक आहे, हे हॉर्मोन जे आपण इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, तिच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, यस. त्याच्यानंतर आता नेक्स्ट, हत्ती रोग फिलारियासिस हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रोग आहे? कोणता आहे? कृमी. आता कृमीमध्ये तुम्ही ऑलरेडी वाचलेला आहे, कृमीजन्य आहेत, वर्म. ठीक आहे, कृमी कोणती कृमी एक्झॅक्टली, चपटी की गोल? तुम्ही प्लॅटी हेल्मिंथस पण वाचतात? नो, इट इज अ राऊंड वर्म. हां, तर हो तेच, पण इथे आत्ता तुम्हाला फक्त कृमी दिली आहे ना, पण मग हे जे आहे फिलेरियासिस, हे कोणत्या कृमी आहे, कोणत्या कृमीमुळे? राऊंड वर्मचा प्रकार आहे. एक कृमी आहे विस्चेरिया बॅनक्रॉफ्टा. कोणतं आहे ते? विस्चेरिया बॅनक्रॉफ्टा. आणि हे कृमी तुमच्या शरीरापर्यंत कोण नेऊन जातं? एक मच्छर. त्या मच्छर आहे क्युलेक्स, मादी. सगळ्या माद्याच काम करतात इकडून तिकडे घेऊन जाण्याचं. कधी मच्छर बघितले? मादी ही, मादी ती, हो की नाही? तर ही पण क्युलेक्स. आलं लक्षात? क्युलेक्स. ठीक आहे, ही तुमच्या शरीरामध्ये हे विस्चेरिया बॅनक्रॉफ्ट आहे, हे राऊंड वर्म आहे, गोलकृमी आहे, शरीरात जाते. आणि हे बहुतेक करून आपली लसिका संस्था जी आहे ना शरीरात, लिम्फॅटिक सिस्टीम, तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरात दोन संस्था, एक सर्क्युलेटरी सिस्टीम चालते आणि त्याला समांतर पॅरलल अजून एक सिस्टीम चालते, दॅट इज लसिका संस्था, लिम्फॅटिक सिस्टीम. तर ही कुठे एक्झॅक्टली हल्ला करते? ही कृमी लिम्फॅटिक सिस्टीमवर. आणि त्याच्यामुळे मग शरीराचे भाग युज्युअली डाऊन, शरीराचा इथून कमरेपासून खालच्या भागावर जास्त याचा परिणाम होतो. हत्ती पाय वगैरे आपण म्हणतो, मग तसं प्रकार. राईट, क्लिअर सगळ्यांना? आणि बहुतेक याची जेव्हा आपल्याला टेस्ट करायची असते, डायग्नोसिस करायसाठी जेव्हा ब्लड टेस्ट दिली जाते, तर ही युज्युअली तुम्हाला रात्री बोलवलं जातं, मिडनाईटमध्ये. कारण की त्यावेळेस हे जे पण फिलेरिया आहे, मायक्रोफिलेरिया, हे सूक्ष्म जे आहे जंतू, हे त्यावेळेस काय असतो, जास्त ॲक्टिव्ह असतो. काय असतो त्यावेळेस? ॲक्टिव्ह असतो. कारण हा ऑक्सिजनच्या, आपल्या शरीरात ऑक्सिजनच्या प्रमाणावरनं याची ॲक्टिव्हनेस हे होत असते. तर रात्री हा काय होतो, ॲक्टिव्ह होऊन गेलेला असतो. आणि मग तो बरोबर रक्तामध्ये आपल्याला सापडून जातो. मग कळतं की यांच्या शरीरात हे आहे. क्लिअर? सो मिडनाईटमध्ये केलं जातं. क्लिअर सगळ्यांना? ओके, चलो. सो आणि बाकीचे विषाणूजन्य रोग आहे का? हे नाही. जीवाणूजन्य नाही, आधी जीव नाही. तर हे काय आहे? कृमीजन्य. आता हे खूप सारे आजार आहेत, ते आपल्याला वेळ नाही एवढे बोलायला, म्हणून फक्त कृमीजन्य लक्षात ठेवा. फक्त इथे चपट्या कृमी, गोल कृमी, तसे एक. ठीक आहे. आता पॅरामोशियमचे प्रजनन खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते? बायनरी फिजन, विखंडन. सी, आता बघा पॅरामोशियम, पहिले तर इथे आपण बघायचं आहे पॅरामोशियम. पॅरामोशियम कोणत्या याच्यामध्ये येतो? पहिले तर कोणत्या फायलममध्ये येतो, कोणत्या संघमध्ये येतो? किंगडम, विच किंगडम? पॅरामोशियम किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टाचा आहे. यस, ठीक आहे. हे बघा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा, म्हणजे बरेचसे कन्फ्युजन तुमचे निघून जाईल. राईट, पहिला किंगडम कोणता आहे? मोनेरा. दुसरा काय वाचतात तुम्ही? प्रोटिस्टा. त्याच्यानंतर कवक, फंगाय, बरोबर. त्याच्यानंतर प्लांट, वनस्पती. त्याच्यानंतर ॲनिमल, बरोबर. यस.
मोनेरा आणि प्रोटिस्टा हे दोन जे किंगडम्स आहेत ना, हे दोघं किंगडम्स काय आहेत, दे आर युनिसेल्युलर. एक पेशीचं जे आहेत, एक पेशीचं जे आहेत, यस. आता मी फक्त इथे एक पेशीचं सांगते, बाकीचं तुम्हाला माहिती आहे. मोनेरा हे काय, प्रोकॅरियोटिक आदिकेंद्री, आणि प्रोटिस्टा हे काय आहे, दृश्य केंद्री. एवढं तर माहीत आहे ना फरक. कारण प्रोटिस्टापासून प्लांट ॲनिमल पर्यंत हे सगळे काय आहेत, युकॅरियोटिक. फक्त मोनेरा प्रोकॅरियोटिक. पण मोनेरा आणि प्रोटिस्टा बोथ आर युनिसेल्युलर. ठीक आहे. आणि युनिसेल्युलर सजीवमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल अलैंगिक प्रजनन बहुतेक करून कोणत्या पद्धतीने होतं, एक तर फिजन. आलं लक्षात, समजते तुम्हाला, फिजन किंवा एक अजून काय आपण म्हणतो, फ्रॅगमेंटेशन. ठीक आहे. आता फिजन, ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे पॅरामोशियम इट कम्स अंडर प्रोटिस्टा, एक पेशी आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय फिजन. आता फिजन जो असतं ना, विखंडन, विखंडन पण दोन प्रकारचं असतं. एक तर काय होतं की एक जी पेशी असेल ही दोनदा हे होते, किंवा एखाद वेळेस काय होतं की याचं विभाजन होत आहे, मल्टिपल फिजन होत आहे. तर पॅरामोशियम मध्ये हे विखंडन किती तेव्हा होतं, दोनदा. म्हणून याला आपण म्हणतो बायनरी फिजन, द्विविभाजन. तेच अमिबा, अमिबा अगेन कम्स अंडर विच किंगडम, प्रोटिस्टा. बरोबर, प्रोटिस्टा. अमिबामध्ये कोणतं विभाजन होतं, त्याच्यामध्ये पण फिजनच होतं, पण त्याच्यामध्ये होतं मल्टिपल फिजन. कोणता होतो, मल्टिपल फिजन. अगेन युग्लिना किंवा युग्लिनॉइड्स, अगेन विच किंगडम, प्रोटिस्टा. यस, दे आर लाईक प्लांट आणि ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. कारण युग्लिनामध्ये वनस्पतीचे पण गुणधर्म आहे, प्राणीचे पण गुणधर्म आहे. पण कोणत्या याच्यामध्ये येते ती किंगडम, प्रोटिस्टा. युग्लिनामध्ये पण बायनरी फिजन होतं. क्लिअर सगळ्यांना. आता बायनरी फिजन पण होतं ना, डिटेल नेक्स्ट पॉइंट. बायनरी फिजन कळाला, दोन तुकडे होतात, मग प्रत्येक एक भाग एक नवीन सजीव म्हणून तयार होतो. आणि बायनरी फिजन किंवा फिजन ही एक असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फक्त एक पॅरेंटची गरज असते, दोन पॅरेंटची गरज नसते, इथे झायगोट असं तयार होत नाही. दुसरी गोष्ट, आता बायनरी फिजन दोन प्रकारचे आपण बघतो, एक हुबे आणि एक आडवे. युग्लिनॉइड्समध्ये कोणत्या प्रकारचं असतं, हुबे, आणि पॅरामोशियममध्ये आडवे. समजलं आता, येस. सो क्लिअर सगळ्यांना आता. तर याचं विखंडन, ठीक आहे. आता याचे बघा, बडिंग, मुकुलायन. मुकुलायन तुम्हाला युजली हायड्रामध्ये तुम्ही बघितलं असेल, है ना. काय असतं की एक सजीव आहे, हायड्रा. आता आपण असं हायड्रा, एक साधा हायड्रा काढूयात, कसे तरी डायग्राम आहे माझी, आणि त्याचं इथून एक असं पिशवीसारखी रचना बाहेर पडते, कोंबसारखं, आणि हाच वाढत जातो. आणि काय होतं, एक थोडं वाढला ना तो, की तो त्याच्या मदर, ही जे पण मूळ आहे याच्यापासून विभक्त होतो, आणि हा जो बड आहे ना, हा एक नवीन सजीव म्हणून तयार होत असतो, दॅट इज बडिंग. त्याच्यानंतर खंडीभवन, फ्रॅगमेंटेशन. तुकडे होतात, अनेक तुकडे होतात, आणि प्रत्येक तुकड्याचं एक सजीव म्हणून तयार होत असतं. शाकीय, व्हेजिटेटिव्ह. व्हेजिटेटिव्ह म्हणजेच काय, की इथे तुम्ही जसं मनी प्लांट तुम्ही बघितलं असेल, मनी प्लांटची काडी आणली, लावली तरी ती मोठं होऊन जातं की नाही, दॅट इज एक्झाम्पल ऑफ व्हेजिटेटिव्ह. समजलं, यस. आणि बघा, विखंडन जे तुम्ही म्हणतात, अमिबा आपण बोललो की मल्टिपल फिजन होतं. बघा, अमिबाकडनं आपल्याला शिकायची खूप गरज काय आहे ना, म्हणजे मी तरी शिकली अमिबाकडनं, एक पेशी असला तरी. अमिबा काय करतं की ज्यावेळेस अमिबाचा शेप आहे का, असं शेपलेस है ना, म्हणून त्याला आपण सुडोपोडियामध्ये घेतो, बरोबर. कारण त्याला असं काही शेप नाही आहे, आभासी पाद असतात त्याला, बरोबर. पण ज्यावेळेस त्याला, लक्षात ठेवा, बिकट परिस्थिती असेल किंवा अमिबाला जगण्यासाठी ज्या पोषक परिस्थिती नसेल, त्यावेळेस अमिबा स्वतःला गोल करून घेतो, इट बिकम राऊंड, गप्प बसलेला असतो, वेट अँड वॉच. आणि जोपर्यंत वेट अँड वॉच गप्प बसलेला असतो, तोपर्यंत त्याच्या आतमध्ये काय होत असतो, न्यूक्लियस आहे, कारण युकॅरियोटिक आहे तो, केंद्रकमध्ये अनेक फिजन होत असतात आतमध्ये, आणि जशीच पोषक परिस्थिती भेटली तो फुटतो, आणि अनेक अमिबा मस्त बाहेर फिरत असतात. म्हणजे त्याने बिकट परिस्थितीचा चांगला उपयोग केला ना, किती सारे अमिबा तयार करून घेतले. क्लिअर. पोषक परिस्थिती भेटतात, मग तो काय होतो, बस्ट होतो, आणि मल्टिपल फिजन झालेत आतमध्ये, अनेक अमिबा बाहेर दिसतील. क्लिअर. सो हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता पुढील विधाने तपासा व योग्य विधानांचा पर्याय निवडा. प्रौढ व्यक्तींमध्ये मेंदूचे वजन साधारणपणे 1700 ते 1800 ग्रॅम असतं, एवढं नसतं, 1400 ते 1500 ग्रॅम पर्यंत असतं. येस, ठीक आहे. तर हे चुकीचं आहे.
आपल्या मेंदूचा डावा भाग आपल्याला कला कौशल्य क्षमता नियंत्रित करतो. ते हे बघा काय असतं ना, आपला जो पण मेंदू, जे लेफ्टी असतात त्यांचं राईट ब्रेन जास्त चालतं, जे राईट हँडने लिहितात त्यांचं लेफ्ट ब्रेन जास्त चालतं, असं तुम्हाला आपल्याला एक माहिती आहे. तसंच असतं, एक बाजू कोऑर्डिनेट करत असते. आता मी लेफ्टी तर माझा राईट ब्रेन जास्त चालतं, म्हणजे तुम्ही उजवे आहे तर तुमचा राईट. तर इथे बघा आपल्या मेंदूचा डावा जो भाग आहे ना, हा कला कौशल्य क्षमता याच्यावर नियंत्रित नाही करत. ॲक्च्युली हे जे कला कौशल्य क्षमता हे कोण नियंत्रित करतो? तुमचा उजवा मेंदू. डावा जो भाग आहे हे काय नियंत्रित करत असतो? कमॉन, संभाषण, तुमचं लिखाण, तुमचं बोलणं हे करत असतो. क्लिअर सगळ्यांना? येस. त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे. प्रमस्तिष्क सेरेब्रम हा मेंदूचा विचार करण्याची क्षमता असलेला प्रमुख भाग आहे. यस, सेरेब्रम. आणि हा आपला मेंदूचा सगळ्यात मोठा भाग आहे. मोठा मेंदू आपण असं म्हणतो ना, ज्याने सर्वात जास्त क्षेत्र व्यापलेलं आपल्या मेंदूचा. यस, सेरेब्रम. विचार करण्याची क्षमता, इव्हन ऐच्छिक जी क्रिया असते ना, व्हॉलेंटरी जी क्रिया आहे, जे आपल्या इच्छेने आपण करतो, ती क्रिया आपण कोण करतं? प्रमस्तिष्कद्वारे कंट्रोल होतात. आणि अनुमस्तिष्क सेरेब्रम शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य करतो. येस, कोऑर्डिनेशन. हे लास्ट टाइम पण होतं. तर क आणि ड हे काय आहे? योग्य आहे. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. क्लिअर? नेक्स्ट नाव, खालील दिलेल्या वर्णनावरून पेशी अंग कोणते ते ओळखा. इझी. ठीक आहे. विविध चयापचय क्रियानंतर तयार होणाऱ्या जटिल कार्बनी टाकाऊ पदार्थांचे हे पचन करतात. येस. पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू आणि कार्बनी विषाणूंसारख्या रोगजंतूंना हे नष्ट करतात. जेव्हा पेशीमध्ये बिघाड होतो किंवा पेशी खराब होते तेव्हा ते त्या पेशीचे पचन करतात. ठीक आहे. म्हणून त्यांना आपण सुसायडल बॅग्स पण म्हणतो ना, कारण जीर्ण झाली पेशी गिटून घेतात ती. ठीक आहे. सजीवांच्या उपासमारीच्या काळात पेशीने साठवलेला प्रथिन व मेद यांचा उपयोग करून शरीरात आवश्यक ऊर्जा पुरवण्याचे कार्य करतात. तर ते काय आहे? लायकेरिका म्हणजेच लायसोझोम्स. ओके, लायसोझोम्स लक्षात ठेवा. हे जे आहेत ना, पेशी अंगक जो आहे आपल्या पेशीमध्ये, हा एक अंगक असतो. हा मेम्ब्रेन बाउंड आहे, गोल आकाराचा असतो, त्याला दुहेरी आवरण असतो आणि याच्यामध्ये एन्झाईम असतो, विकर असतो, हायड्रोलायटिक एन्झाईम, जे हे सगळं पचन करू शकतो. क्लिअर सगळ्यांना? सो हे पण बरोबर आहे. आणि हे वनस्पती आणि प्राणीपेशी बहुतेक सगळे युकॅरियोटिक्समध्ये बघायला मिळतं, पण प्राणीपेशीमध्ये हे जास्त असतात. क्लिअर? चलो नेक्स्ट. आता इथे बघा तुम्ही, लायकेरिकाला आपण सुसायडल बॅग्स म्हणतो. यस. उद्ध्वस्त करणारा पथक पण म्हणतात ना. ठीक आहे. अंतर्द्रव्य जलिका, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, हे काय काम करते? रायबोझोम्स असतात. दोन प्रकार असतात यांचे रेटिक्युलमचे. एक असते गुळगुळीत आणि एक असते खडबडीत. गुळगुळीत म्हणजे ज्याच्यावर रायबोझोम्स नाही आहे चिटकलेले, आणि खरबडीत कारण याच्यावर रायबोझोम्स चिटकलेले असतात. तर रायबोझोम चिटकले म्हणजेच हे काय करतात? प्रथिनाचे संश्लेषण. ठीक आहे. प्रथिन तयार करतात. इथे एक अजून एक पॉईंट लक्षात ठेवा. गोल्गी कॉम्प्लेक्स पण तुम्ही वाचलेलं असतं, गोल्गी संकुल. आणि तुम्ही अंतर्द्रव्य जलिका पण वाचतात. आता बघा, अंतर्द्रव्य जलिकावर रायबोझोम्स चिटकले आहेत, बरोबर. हे रायबोझोम्स प्रथिन तयार करतात, पण या प्रथिनांना एक योग्य हे देणं, आपण म्हणतो ना, जसं इथे बाय प्रोडक्ट तयार झालं, पण हे प्रथिन वेगवेगळे तयार करणे, वेगवेगळे प्रकारचे तयार करणे, हे कोण करतं? गोल्गी कॉम्प्लेक्स. कारण प्रथिनं खूप प्रकारचे आहेत ना, मग हे रॉ प्रोडक्ट कोण प्रोव्हाइड करते? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. फॅक्टरी कोणती आहे इथे, जे वेगवेगळ्या पदार्थ तयार करते? गोल्गी संकुल. ठीक आहे. येस. ओके, नेक्स्ट. म्हणून बघा, तुम्ही या पेशी वाचत असताना तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल की अंतर्द्रव्य जलिका आणि गोल्गी संकुलच्या दरम्यान व्हॅसिकल्स असतात, पिटिका. हे पिटिका काय करते? अंतर्द्रव्य जलिकाकडनं प्रोटीन घेते आणि हे प्रथिन गोल्गी संकुलला आणून देते. समजलं? क्लिअर? चलो नेक्स्ट. आता केंद्रक, न्यूक्लियस. हे आता मास्टर मॉलिक्युल आहे. हे गेलं म्हणजे सगळं घर, हे नष्ट झालं म्हणजे पेशीस मृत झाली की नाही? न्यूक्लियस. कारण आणि केंद्रकमध्येच काय असतं? आपले सगळे, आपण म्हणतो ना, हेरिडिटरी जे गुणधर्म आहेत ते सगळे एकाकडनं दुसऱ्याकडे नेण्याचं काम कोण करतं? न्यूक्लियस. आणि सगळ्या पेशीच्या अंगकावर नियंत्रण पण कोण करतं? केंद्रक. राईट. तंतुकणिका, याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया याला आपण म्हणतो पॉवर हाऊस ऑफ द सेल. कारण की तुम्ही माहिती ATP तयार होते
आपल्या शरीरात जी पण ऊर्जा आहे, तुम्ही आता बसले, मी एवढी बोलती आहे, आपण चालतो, जी पण आपण क्रिया करतो, इट इज बिकॉज आपल्या शरीरात कंटिन्युअस ऊर्जा तयार होते, एटीपी तयार होते. ते एटीपी आपल्या पेशीच्या कोणत्या अंगकामध्ये तयार होत असतात? मायटोकॉन्ड्रियामध्ये. म्हणून याला म्हणतात पॉवर हाऊस ऑफ दी सेल. क्लिअर? चलो, याची हे सगळं बघून घ्यायचं. हां, जे पण तुम्ही बघतात ना की कसं एटीपी तयार होतो, ग्लायकोलायसिस, हे टप्पे आहेत ना, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोणता टप्पा कुठे होतो? बिकॉज कधी राज्यसेवा प्रिलिम्स बघितलं तर अशा प्रकारचे 2 प्रश्न येऊन गेले आहेत. सो आता तुम्हाला सायटोप्लाझममध्ये एक्झॅक्टली ग्लायकोलायसिस होतो, त्याच्यानंतर कोणती चेन कुठे होते ते बघून ठेवा. क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहेत हे कुठे होते? मायटोकॉन्ड्रियामध्ये. पण पहिला टप्पा सायटोप्लाझममध्येच होतो. आणि ते काय प्रोडक्ट तयार करते ते पण लक्षात ठेवा. NADH, FADH, दे आर एनर्जी करन्सीज. ते NADH किती ATP तयार करते हे सगळं बघून जावा, इम्पॉर्टंट. नेक्स्ट, आता अयोग्य असलेले पर्याय निवडा. अयोग्य. मूलऊती, पॅरेनकायमा वनस्पतीत अन्न साठवण्याचे कार्य करतात, है ना. मूल, पॅरेनकायमा, ठीक आहे. यस. वायू, एरेनकायमा. फेरेन नाही येते, ए असायला पाहिजे इथे. यस. वनस्पतींना पाण्यात तरंगण्यासाठी क्षमता देतात. कमळ वगैरे पोर्स असतात, बघितलं असेल तुम्ही कमळचं कधी देठ, छोटे पोर्स असतात ना, त्याच्यामुळे ओपन स्पेस जास्त असल्यामुळे ते पाण्यावर तरंगतात. ठीक आहे. हरितुती, क्लोरेनकायमा प्रकाश संश्लेषण कार्य करतात, कारण याच्यामध्येच क्लोरोप्लास्ट असतो. आणि दृढोती, स्क्लेरेनकायमा पाने, खोड, फांद्यांना लवचिकता देतात? नाही. लवचिकता कोण देतं? कोलेनकायमा. कोण देतं? स्थूल ऊती. स्थूल, मराठीत त्याला आपण स्थूल म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये कोलेनकायमा. आणि स्क्लेरेनकायमामुळे वनस्पतीला मजबूती येते. जसं नारळ, जी पण आपल्या सीड्स असतात वरतून टणक असतात की नाही, है ना, इट इज ड्यू टू स्क्लेरेनकायमा. तर मजबूती येते आणि लवचिकता कोलेनकायमा, स्थूल ऊतीमुळे. म्हणून अयोग्य. अरे एक मिनिट, खूप झूम झालं. वेट वेट वेट. ऑप्शन 4 इज द आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट, योग्य जोड्या जुळवा. राशी आणि एकक दिले, एकक. विभवांतर काय येणार? व्होल्ट. यस. त्याच्यानंतर शक्ती, यस, पॉवर. विद्युत प्रभार, चार्ज, कूलम. भिंगांक, लेन्स डायोप्टर. ओके. चलो, नेक्स्ट याचं उत्तर काय येतं? ऑप्शन 1 इज द आन्सर. राईट. नेक्स्ट, पुढील विधानांचा विचार करा व बरोबर विधाने ओळखा. प्रकाश विद्युत चुंबकीय प्राणांचे एक स्वरूप आहे. यस, इट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. प्रकाश, है ना. यस. गॅमा, एक्सरेज वाचले असतील ना पूर्ण, तो पट्टा आहे. विजिबल रेज, ठीक आहे. सूक्ष्म लहरी, रेडिओ लहरी, सगळं. राईट. आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या प्रकाश किरणांची तरंग लांबी या दरम्यान असते. यस. आपल्या डोळ्यांना दिसणारे हे बघा, हे जो पण स्पेक्ट्रम आहे ना, यापैकी आपल्याला फक्त हे जे पण आपल्याला आता दिसतं ना, इट इज ड्यू टू प्रकाश किरणाच्या कोणत्या किरणांमुळे? विजिबल रेज, दृश्य प्रकाश. क्लिअर? हे पण बरोबर आहे. तर आपली सेन्सिटिव्हिटी डोळ्याची या फ्रिक्वेन्सीमध्ये आहे. राईट. हां, काय म्हणताय हे? एक मिनटं थांबा जरा. 7 रेट -9 पाहिजे असं. ठीक आहे, करू नका. हां हां, करा. ठीक आहे. प्रकाशाचे प्रसारण नेहमी सरळ रेषेत होते. यस, सरळ रेषेत होतं हे. तर हे सगळे बरोबर आहे, अ, ब आणि क. इथे एक पॉईंट अजून लक्षात ठेवा. ह्या संबंधी जी माहिती होती ना, मोस्ट ऑफ जास्त कोणी दिली? न्यूटनने. लक्षात ठेवा, त्यांचे एक पुस्तक आहे ऑप्टिक्स. त्याच्यामध्ये सांगितलं की ते प्रकाश जे किरण असते ना, हे सूक्ष्म कणांनी बनलेले आहे, पार्टिकल्स. त्याने शब्द, कोणता शब्द दिला होता त्या पार्टिकल्सला? कॉर्पस्कल्स. ठीक आहे. आणि यांनी सांगितलं होतं न्यूटनने की प्रकाश किरण मधली पण दृश्य प्रकाश हे विविध रंगांनी मिळून तयार झालेली, भले ती आपल्याला सफेद दिसते पण ही विविध रंगाची आहे. आणि यांची प्रत्येकाचा वेग वेगवेगळ्या मटेरियलमध्ये वेगवेगळा असेल. हे सगळं कोणी सांगितलं होतं आधी? न्यूटनने. क्लिअर? सो हे पण लक्षात ठेवणार. आणि त्याच्यानंतर या सूक्ष्म जे कण जे न्यूटनने कॉर्पस्कल सांगितले होते, त्याच्यानंतर याला काय म्हटलं गेलं? या कणांना काय म्हटलं गेलं नंतर? फोटॉन्स.
ठीक आहे, ह्याच्या संबंधी पण काही असा सिद्धांत ते बघू आपण नंतर, राईट. खालीलपैकी कोणते एक हे ब्ल्यू विट्रियॉल म्हणजे मोरचूदचे रेणुसूत्र आहे. ब्ल्यू विट्रियॉल काय आहे? कमॉन. CuSO4 ब्ल्यू आहे ना, कॉपर, CuSO4 5H2. आता याच्यात बघा तुम्ही H2O दिसतंय तुम्हाला, H2O म्हणजे हे क्रिस्टल्स आहे आणि याच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टल्स किती आहे लक्षात आलं तुम्हाला? पहिल्या याच्यात ब्ल्यू विट्रॉल मध्ये किती आहे? 5 वॉटर ऑफ क्रिस्टल्स आहेत. FeSO4 हे कोणता विट्रॉल आहे? ग्रीन विट्रॉल है ना. याच्यामध्ये किती आहेत मग? 7 वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. ओके, क्लिअर सगळ्यांना? हे काय आहे? CaSO4 5H2O प्लास्टर ऑफ पॅरिस. आणि CH3COO4 हे काय आहे? ॲसिटिक ॲसिड. तर ब्ल्यू विट्रियॉल, CuSO4 5H2O. मोरचूद हे कीटकनाशक म्हणून वापरलं जातं खास करून. नेक्स्ट, एखाद्या अणूच्या कक्षेला 4 ह्या क्रमांकाने संबोधले तर त्याची कक्षेची ऊर्जा पातळी खालीलपैकी कोणत्या सूत्राने काढले जाईल? पहिले तर हे कोणी दिलं होतं? पहिले हे सिंपल नील्स बोर. अशावर कसा प्रश्न तुम्हाला येऊन गेलाय ते पण मी तुम्हाला सांगते. तुम्हाला माहिती नील्स बोरने हे सांगितलं होतं. त्याने सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन्स जे असतात हे अणूमध्ये एक विशिष्ट ऑर्बिटमध्ये फिरत असतात आणि प्रत्येक ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील हे काढण्यासाठी त्याने सूत्र दिला होता, दॅट इज 2n². आणि त्याने त्या ऑर्बिट्सला नावं दिली होती, KLMNOP. पुढे मग क्लिअर सगळ्यांना? येस. के म्हणजे फर्स्ट ऑर्बिट, येस, म्हणजेच एन हे काय आहे तुमचं? ऑर्बिटचं आहे. 2 × 1² किती येणार? 2. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. सेकंड एल मध्ये किती येणार? 8. तर हे तुम्हाला माहिती आहे आता. 2 8 एम मध्ये अजून एन वाढणार. येस, क्लिअर. आता असाच प्रश्न तुम्हाला एकदा कसा विचारला गेला होता? सी हा आपला अणू आहे. खाली डायग्राम बघा. ॲटम आहे आणि हा फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट आहे, राईट. फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. मग 8 18 गेले, राईट. आता हे जे पण काही इलेक्ट्रॉन्स आहेत लक्षात ठेवा. तर जसं तुम्ही सेंटरमधनं बाहेर जात आहेत इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढत आहे. यस, तर कोणत्या इलेक्ट्रॉन्सला जास्त एनर्जी लागणार मूव्ह व्हायला, फिरायला? ऊर्जा पातळी आपण म्हणतो ना वाढत जाते आहे सेंटरपासून बाहेर वाढत जाते ना. तर हे कधी तुम्हाला असा प्रश्न विचारला की कोणत्या याच्यामध्ये, की तुम्हाला 2 हे दिलेले असतात आणि सर्वात जास्त ऊर्जा पातळी कुठे असेल, तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आतून बाहेर. आता का असं? इथे पॉईंट लक्षात ठेवा. आता तुम्ही सगळे लहानपणी किंवा कॉलेज लाईफमध्ये सगळ्यांनी रेसमध्ये उतरले तर असेलच, बरोबर. आणि आपला ग्राउंड असा गोल असतो, राईट. आता तुमचे मित्र समजा इथे लकीली त्याला हा ट्रॅक भेटली आणि तुम्हाला भेटली ही ट्रॅक. मला सांगा तुमचा मित्र फटकन फिरून जाणार की नाही? आणि तुम्हाला एवढं फिरावं लागतंय की नाही? ऊर्जा कुठे जास्त लागते आहे? बाहेरच्या याला. लक्षात आलं? कारण मोठा कर्व आहे ना, समजलं का? लक्षात आलं? अशावर बेस तुम्हाला क्वेश्चन विचारले गेलेले आहे बघा. PYQs मध्ये तुम्हाला तो मिळेल, त्यावेळेस हा लॉजिक लावा तुम्ही. ओके, चलो नेक्स्ट. आता ऑक्टोपस, सीपिया, लॉलिगो, आय थिंक परत रिपीट केला का? आपण मागच्या वेळेस पण केला होता हा प्रश्न ना. हे मॉलिस्का संघातील सजीव आहे है ना, ॲनिमल किंगडम मॉलिस्का संघातील. तर हे कशामध्ये येतात? ऑक्टोपस, सेपिया, लॉलिगो, सेफॅलोपोडा. हे मागच्या वेळेस मी सांगितलं पण होतं, बरोबर. येस, ठीक आहे. आणि सीपिया लक्षात ठेवा हे औषधी गुणधर्म आहे. आणि सेपियामध्ये एक गुणधर्म असा आहे ना की याच्यावर जेव्हा कोणी हल्ला करतो ना तर ही निळ्या रंगाची जसं शाईसारखं पदार्थ बाहेर टाकते, विषारी. आणि हेच खरं सीपिया औषधी म्हणून पण कामास येते. ओके, चलो. सो ठीक आहे, चलो मग.